नमस्कार, मी सचिन कुलकर्णी. आपण पाहत आहे शिवशाही न्यूज. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचं जे तुळजापूर आहे, तुळजापूरपासून अगद्या 4-5 किलोमीटरच्या अंतरावर एक मुदगुलेश्वराचं मंदिर आहे. खरं तर हे सिंपळ जे गाव आहे त्याचं हे ग्रामदैवत आहे आणि विशेष म्हणजे अतिशय भव्य दगडी मंदिर आहे. अतिशय सुंदर शंभू महादेवाची पिंड या मंदिरामध्ये आहे आणि इथले स्थानिक भाविक जे आहेत ते तर नियमितपणे या मंदिरात दर्शनाला येतच असतात. परंतु तुळजाभवानीच्या दर्शनाला आलेली बाहेरची जी भाविक आहेत, यात्रेकरू आहेत, पर्यटक आहेत, ते देखील या मंदिराला भेट देतात. परंतु या मंदिराचं जास्ती कुणाला माहीत नसल्यामुळं आणखीही इथं संख्या वाढू शकते पर्यटकांची. खरं तर हे मंदिर जेव्हा आपण बघतो, इथला परिसर बघतो, नयनरम्य असं निसर्गाचं इथं वातावरण आहे. मंदिर खूप भव्य आहे, सुंदर आहे, दगडी बांधकाम आहे. मंदिराच्या आसपास स्थानदेवतांची पण छोटी मोठी मंदिर आहेत आणि रस्त्यावरून येताना दुतर्फा झाडांची कमान, मंदिराच्या समोरून वाहत जाणारा एक ओढा आहे, बाजूलाच एक पुरातन विहीर आहे आणि हे प्राचीन मंदिर, इथले दीपमाळ, इथलं परिसर, इथलं वातावरण पाहिल्यानंतर खरंच येणाऱ्या भाविकांचं मन प्रसन्न होऊन जातं. आणि खरं तर इथली झाडी, इथलं निसर्ग पाहिल्यानंतर आपण मराठवाड्यात आहोत की कोकणात आहोत, इतकं सुंदर हे इथलं निसर्ग सौंदर्य आणि परिसर पाहिल्यानंतर आपण मराठवाड्यात नाही तर कोकणात आलो आहोत की काय असा भास व्हावा, इतकं सुंदर वातावरण या मंदिराच्या परिसरात आहे. त्यामुळं इथं येणाऱ्या भाविकांची, पर्यटकांची, यात्रेकरूंची संख्या वाढावी अशी इच्छा आहे. त्यासाठी हे तीर्थक्षेत्र विकासमध्ये सध्या याचा समावेश झालेला आहे या मंदिराचा. परंतु इथं आणखीही काही सुविधा जर वाढीव सुविधा दिल्या, रस्ते असेल, इथं पाण्याची व्यवस्था असेल, इथले जे काही परिसरातले सुशोभीकरण असेल, हे जर केलं आणि मंदिराचा आणखी विकास जर परिसराचा केला तीर्थक्षेत्राचा, तर नक्कीच इथं भाविकांची वाढ होऊ शकते, पर्यटकांची वाढ होऊ शकते. आता आपण इथले जे नियमितपणे इथं पूजा अर्चा करणारे जे भाविक आहेत मुदगुलेश्वराचे मिसाळ म्हणून, त्यांच्याशी आपण चर्चा करूया आणि या मंदिराविषयी थोडक्यात आणखी जास्तीची माहिती जाणून घेऊया. माझं नाव अनिल मिसाळ आहे. तर इथले पुजारी आहेत अनिल मिसाळ आपल्या सोबत आहेत. साधारण हे मंदिर कधी बसून आहे? खूप जुनं, 1200 वर्ष झाले असतील. खूप जुनं आहे, प्राचीन. म्हणजे प्राचीन. ऋषी होते मुदगुलेश्वर ऋषी. त्यांनी इथे देवीचा जप करताना हे स्वयंभू निघाले पूर्वीचं. म्हणजे मुदगुलेश्वर ऋषी इथे तप करत होते आणि त्यावेळी भगवान शंकरांनी त्यांना दर्शन दिलं. त्यामुळे प्रश्न गर्दी वाढत चालली सगळी. खूप जागृत बी आहे. म्हणजे स्वयंभू लांबून लोक येतात, तुळजापुरात दर्शन आलेले लोक इथे येऊन जाते, दर्शन करून जातात. आणि कसं आहे, तुळजाभवानी म्हणजे शंकर पार्वतीच आहे ना, हे भवानी शंकर आणि हे महत्वाचं आहे. त्यामुळं मुदगुलेश्वराचं पण महत्व आहे. ऋषी होते ते, ऋषीने जप केलेला होता पण त्यांचं नाव बी त्यांच्या नावावर चालतंय मुदगुलेश्वर म्हणून. इथं कधी कधी यात्रा असते, लोकांची संख्या कधी असते? म्हणजे श्रावण महिना पूर्ण रात्री 12 पासून कंटिन्यू चालू असते. रात्री सकाळी पहाटे 12 पासून रात्री 12 पर्यंत कंटिन्यू दिवस चालू असते. होय. आणि महाशिवरात्रीला यात्रा? महाशिवरात्री 3 दिवस असते यात्रा. अन्नदान असते 4-5 हजार लोकांचं, कुस्त्या असते, भजन कीर्तन असते. या तीर्थक्षेत्रावर, या महादेवाला धार्मिक विधी काय काय असतात? म्हणजे रुद्राभिषेक असेल, रुद्राभिषेक असतो, प्रत्येक घरातला अभिषेक असतो, त्या दिवशी केलाच पाहिजे. चुकता येत नाही त्यांना. गावातला तुळजापूरचे भरपूर लोक येतात अभिषेक. बरं, जे बाहेरून येणारे भाविक आहेत, आता समजा त्यांना काही सेवा करायची तर कोणत्या कोणत्या सेवा इथं करता येतात? कोणत्याही करता येतात, तसं कुठलं बंधन नाही. म्हणजे तुम्ही सांगा ना ह्याच्या. अभिषेकच, दुसरं काय नाही. कोण पोती वगैरे वाचत बसते, म्हणजे कोणाला अडचण नाही, बसतात, कोणाचे कसे बी सेवा करतात. बरं, इथं एक ही एक पूजेचा प्रकार पाहिला मी, भातानं लिंपन करण्याचं. हो, ही करा. भात नवस बोललेला असतो. जे आपले काम होण्यापाय नवस बोलल्यावर भातानं लिंपेन, शिऱ्यानं लिंपेन, खाव्यानं, पेड्यानं, कशाने ते शक्तीप्रमाणे ते लिंपते. ते नवस पूर्ण झाल्यावर ते लिंपाला येतात म्हणून. ते आपण लिंपल्यानंतर प्रसाद सगळ्याला देणार, ती सगळ्याला प्रसाद वाटणार. अशी पद्धत. लिंपन म्हणजे फक्त नवस बोलल्यावर करतात? नवस बोलले तसं काय नाही, ज्येष्ठीची इच्छा आहे, श्रद्धेनं भावनेने करतात. आता इथं तुळजापूरला जो येणारा भाविक आहे त्यातल्या म्हणजे सगळ्यांना हे परिसर माहित नसतो, अतिशय निसर्ग लोकांना माहिती, लांब गेले बरेच लोकांना माहित आहे. काय काय लोक इथं दर्शन करून मग तुळजापुरात जाते, अशी बरीच आहेत. पहिले इथं दर्शन करतात, मग वर जातात, काय वरून खाली येतात. फार जागृत आहे.
आता इथं तुम्हाला काय काय सुविधा मिळतात आणि आणखी काय करणं गरजेचं आहे वाटतं तुम्हाला? काय ना सगळं झालं आता, ही नेते वगैरे सगळं दिले सगळं आता. बरं. हॉल झाले, मंगल कार्यालय. पहिले काय नव्हतं, सगळं झाडी चिखल होता, काय कॉन्क्रीट बिंक्रीट काय नव्हतं. हो. नंतर झालंय सगळं. हो. आणि इथे एक अशी आख्यायिका सांगितली जाते, ते काय म्हणजे इथं माणूस मुक्काम करू शकत नाही असं काय? आतमध्ये झोपू शकत नाही. बरं. नाही, नवीन माणूस झोपू शकत नाही. महाराज लोक झोपू शकत नाही. एकला दुसरा दिवस, तिसऱ्या दिवशी झोपू शकत नाही. बरं, इथं थांबू शकत नाही. आतमध्ये बरं, बाहेर कुठे थांबा काय अडचण नाही, आतमध्ये थांबू शकत नाही. पूर्वी जास्त होतं, पण आता आवक वाढल्यामुळं थोडं. पूर्वी माणसं दिसत नव्हती, भेट होत लोक यायला इकडं, झाडी अरण्य होतं सगळं ना. एकंदरीत या मंदिराचा इतिहास आपण पाहिला, या मंदिराची रचना आपण पाहिली आणि या मंदिराच्या परिसरात आता बऱ्याचशा सुविधा झालेल्या आहेत. जर आगामी खरं तर अलीकडच्या काळामध्ये इथं बऱ्याच सुविधा झाल्या आहेत. मंदिराच्या परिसरात इथं पेविंग ब्लॉक झालेले आहेत, मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे, मागे मंगल कार्यालय झालेलं आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झालेली आहे. पण इथलं जे निसर्ग आहे त्याच्यामध्ये जर थोडीशी अजून वाढ केली, झाडी वगैरे लावण्याचा प्रयत्न केला, वेगवेगळे प्रकारचे झाडं लावली आणि जे आहे निसर्ग सौंदर्य त्याला शिस्तबद्धपणे जर विकसित केला तर आणखी इथलं निसर्ग सौंदर्य वाढेल आणि पर्यटकांना देखील ते आकर्षित करेल आणि त्यामुळं इथे येणाऱ्या भाविकांची संख्या वाढीस लागेल अशी आपल्याला खात्री आहे. आणि खरंच तुळजापूरला येणाऱ्या प्रत्येक भाविकाने या मुदगुलेश्वरला भेट दिली तर त्यांना तुळजाभवानीच्या बरोबरच मुदगुलेश्वराच्या दर्शनाचा आणि इथल्या निसर्गाचा लाभ मिळू शकतो. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेंद्रसह सचिन कुलकर्णी, शिवशाही न्यूज.